नोकरीची संधी, 15 ते 20,000 रुपये महिना कमावण्याची संधी. त्वरित संपर्क साधा. केंद्रीय मंत्री रामदास आठवले येणार मालेगाव दौऱ्यावर. मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू असून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष भारत जगताप यांनी माहिती देताना सांगितले की शुक्रवार दिनांक 15 रोजी मंत्री रामदास आठवले मालेगाव दौऱ्यावर येणार असून त्यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. तसेच ताहराबाद येथे नागरी सत्कार सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री माननीय रामदासजी आठवले साहेब यांचे दिनांक 15/5/26 रोजी शुक्रवार मालेगाव आगमन होत आहे. या आगमनासंदर्भात आज आम्ही पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि मालेगाव येथे साहेबांच्या आगमनाची जोरदार जय्यत अशी तयारी केलेली आहे. दिनांक 15 रोजी दुपारी 2 वाजेच्या आसपास ते मालेगावला येतील. मालेगाव येथे पत्रकार परिषद झाल्यानंतर डोंगराळे येथे 3:30 वाजेपर्यंत पोहोचतील. डोंगराळे येथे पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यात आलेले आहे व पूर्णाकृती पुतळ्याचे उद्घाटन डोंगराळेवासियांनी ठेवलेले आहे. तदनंतर डोंगराळे येथे छोटेखानी एक सभा ठेवलेली आहे. त्या सभेनंतर सायंकाळी 5:30 वाजता साहेब ताराबाद येथे जाणार आहेत. ताराबादला संदीप गांगुर्डे आणि त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सरदार असतील तर सोनवणे असतील यांनी सगळ्यांनी मिळून इथं सभेचे आयोजन केलेले आहे आणि त्या सभेच्यानुसार आयोजनानुसार तिथे 5:30 वाजता साहेबांचा नागरी सत्कार ठेवण्यात आलेला आहे. अगोदर 3 वेळेस खासदारकी आणि लोकसभेवर आणि तिसऱ्यांदा आता राज्यसभेवर साहेबांची निवड झालेली असल्याने त्यांचा तिथे जाहीर नागरी सत्कार ठेवण्यात आलेला आहे. त्यानंतर सटाणा येथे सत्कार ठेवण्यात आलेला आहे आणि या सर्व कार्यक्रमाची आम्ही काल पण पाहणी केलेली आहे प्रत्यक्षात जाऊन आणि लवकरच आता साहेबांच्या आगमनाची आम्ही वाट बघतो आहोत. मालेगावमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी यासाठी कष्ट घेत आहेत आणि आता मालेगाव सजवण्याचे झेंडे असतील, बोर्ड असतील, बॅनर असतील, सर्व प्रकारची जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे. आणि या सर्व माध्यमातून मी एकच सांगेल की सर्व वरिष्ठ आमचे येत आहेत आणि मालेगावमध्ये बऱ्याच वर्षानंतर पुन्हा साहेब येत आहेत. तर त्यांच्या स्वागतासाठी आम्ही सज्ज आहोत. तसेच या कार्यक्रमासाठी माननीय नामदार दादाजी भुसे साहेब यांची देखील आम्ही भेट घेतलेली आहे. त्यांना निमंत्रित केलेलं आहे आणि गुरुवारी कॅबिनेट असून देखील त्यांनी सांगितलं की मी शुक्रवारी येण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. त्यांचीही प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमामध्ये असणार आहे. युवा सेनेचे आविष्कारजी भुसे यांचीसुद्धा त्यांच्याशी कार्यकर्त्यांशी सटाणा देवळ्याचे पदाधिकाऱ्यांशी बोलणे करून दिलेले होते आणि ते देखील कार्यक्रमाला येणार आहे. त्यानंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष निलेश पेटवे सर, लकी आबा असतील, अनिल पाटील सर असतील, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष पराग निकम सर असतील, असे अनेक मान्यवरांना देखील या कार्यक्रमासाठी तसेच राजेंद्रजी भोसले साहेब असतील, असे अनेक जणांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलेलं आहे आणि या कार्यक्रमासाठी ते सर्व येणार आहे. मी मालेगावच्या जनतेला, मालेगाव तालुक्यातील सर्व जनतेला आवाहन करतो की सर्वांनी या कार्यक्रमाचा उपस्थित राहावे आणि त्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. तसेच माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब यांची आपण मालेगावमध्ये जी काही जय्यत तयारी करतो आहोत कार्यक्रमाला त्यालाही उपस्थित द्यावी ही नम्र निवेदन करतो. नमस्कार.